आपण आज पाहणार आहोत 2 कोरिंथ याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन. 2 कोरिंथ 11 आणि 3 इथे लिहिलेलं आहे. जर आपल्याला मिळालं असेल तर, तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. सापाने कपट केलं असं लिहिलं आहे आणि हवेला फसवलं. आणि म्हणून तुमची मने कशाने तरी बिघडून ख्रिस्ताविषयीची सरळपणा आणि शुद्धता यापासून भ्रष्ट होईल असे मला भय आहे, अशी मला भीती आहे. असं होऊ शकतं, परत असं होतं, रोज असं होतं, नेहमी. हा साप काही शांत नाही. हा ठकवण्याचं, हा फसवण्याचं, आपल्या मध्ये नको त्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये घालायच्या आणि ख्रिस्ताविषयीचे जे सरळपण आहे, ख्रिस्ताविषयीची जी शुद्धता आहे, यापासून आम्हाला भ्रष्ट करण्याचं काम जे त्याने एदेन बागेत आरंभिलं ते आज पण सुरू आहे. जे एदेन बागेत जे मनुष्य चुकले ते आपण आज पण चुकत आहे. असले की तुमची मने कशाने तरी बिघडून, मन बिघडतात. मन तो सैतान त्यामध्ये अहंकार टाकतो, सैतान त्यामध्ये गर्व टाकतो, सैतान त्यामध्ये क्रोध टाकतो, सैतान त्यामध्ये वैर टाकतो आणि सर्व नकारात्मक ज्या गोष्टी आपण मागच्या वेळेस पाहिल्या त्या सर्व हा सैतान आमच्यामध्ये घालून आमची मन बिघडवतो आणि ख्रिस्ताची सरळता, ख्रिस्ताची शुद्धता यापासून आम्हाला दूर नेतो. आणि हे भय आहे, ही सत्य स्थिती आहे आज पण. आणि म्हणून कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, खोट्या नम्रतेने प्रसन्न होऊन तुम्हापैकी कोणी तुमच्या बक्षिसाला मुकवू नका. खोट्या नम्रतेने प्रसन्न होऊन, मी नम्र आहे, मी धार्मिक आहे, मी तसा नाही, मी असा नाही, मी नम्र आहे. ही खोटी नम्रता सैतान आम्हाला आमच्यामध्ये आम्हाला प्रसन्न करतो, म्हणजे आम्ही आतल्यात खुश होतो. मी तसा नाही, मी तसा नाही म्हणजे मी त्याच्यापेक्षा चांगला आहे आणि मी प्रसन्न होतो, मी आनंदित होतो, मला गुदगुल्या होतात, आध्यात्मिक गुदगुल्या, मला छान वाटतं. आम्ही मागच्या वेळेस उदाहरण पाहिलं, त्या परुषी जकातदार दोघं मंदिरात गेले प्रार्थना करायला. तो म्हणतो, मी ह्याच्यासारखा व्यभिचारी, ह्याच्यासारखा पापी मी नाही, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी असा नाही. तो जकातदार वर पाहत नाही देवाकडे, त्याला भय आहे देवाचं. तो फक्त म्हणतो, देवा माझ्या पाप्यावर दया कर. समाजात पाहिलं का परुषी ग्रेट आहे, दान धर्म करणारा आहे, मुख्य आहे, त्याचं एक स्टेटस आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं एक पापी आहे, ज्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. पण जेव्हा देव बघतो त्याचं बघणं मनुष्यासारखं नाही, आणि जो नम्र आहे देव त्याला नेहमी निवडतो, मग तो किती पापी असेल. आणि स्वधार्मिक किती चांगला असेल, देवाची ती निवड असू शकत नाही. देवाचं निवड एकच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि देवाची निवड एकच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि ती म्हणजे नम्रता, फक्त नम्रता. त्याला गर्व आला म्हणून त्याला फेकलं त्या स्वर्गातून खाली, हेच कारण. तो नम्र आज पण नाही, आज मी नम्र नाही, आज मी झुकत नाही. आणि म्हणून कलसेकरास पत्रात दिला आहे,
खोट्या नम्रतेने प्रसन्न होऊन तुमच्यापैकी कोणी तुमच्या बक्षिसास मुकू नका. जे बक्षीस मला देणार आहे देव, त्या बक्षिसाला मुकू नका, चुकू नका. खोटी नम्रता धारण करू नका. चेक करावं लागेल मी खरंच नम्र आहे का, चेक करावं लागेल मी खरंच सौम्य आहे का, चेक करावं लागेल मी खरंच लीन आहे का, दीन आहे का. कोणी सांगतं म्हणून ठरू नका. अरे तू खूप नम्र आहे, हा मी खूप नाही, मला स्वतःला चेक करावं लागेल. आणि म्हणून असे पुष्कळ लोकांनी स्वतःविषयी समज केला आहे, मी धार्मिक आहे म्हणजे मी नम्र आहे, मी मोठ्या प्रार्थना करतो म्हणजे मी नम्र आहे, मी गीत गातो म्हणजे मी नम्र आहे, मी वाद्य वाजवतो म्हणजे मी नम्र आहे, मी हे करतो मी नम्र आहे, मी पंच आहे मग मी नम्र आहे. असं नाही, मी अध्यक्ष आहे मग मी नम्र आहे. या प्रशंसेने खुश होऊ नका. हा धोका आहे. कोणीतरी आपल्याला फसवत आहे मुद्दामून, आणि कोणीतरी म्हणजे तो एदेन बागेतला जुना साप मला खोटे बोलय माझ्या समोर निर्माण करून मला खोट्या गोष्टी दाखवत आहे. आणि म्हणून मला या गोष्टी चेक करावं लागणार आहे. 2 Corinth 10:5 कोणीतरी वाचा. 2 Corinth 10:5. ह्याची पार्श्वभूमी आपण पाहिली. 2 Corinth 10:5 मधील आहे, तर्क वितर्क व देवविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावणे. ख्रिस्तासमोर ताट मान घेऊ शकत नाही. ख्रिस्तासमोर आलं आम्हाला झुकावंच लागेल, आम्हाला वाकावंच लागेल. आम्ही बघतो नम्रता. एका बाजूने ज्याला गर्व आहे, अहंकार होता, त्याला देवाच्या समान व्हावं असं वाटत होतं, देवापेक्षा उंच त्याला जावं वाटत होतं. आणि त्याने 1/3 त्याचे जोडीदार घेऊन, मी मागे म्हटलं त्या देवदूतांना त्यांनी कसं फसवलं असेल. तुला खजिनदार बनवतो, तुला सेक्रेटरी बनवतो, तुला अध्यक्ष बनवतो, तुला लीडर बनवतो, तुला हे बनवतो म्हणून त्यांची फसवणूक केली असेल. आणि त्यांनाही आपल्या बाजूने केलं असेल आणि देवाविरुद्ध बंड केलं असेल. आणि देवाने त्याला खाली टाकलं. दुसऱ्या बाजूला देवाचा पुत्र, एका बाजूला लुसिफर ज्याला देवाने बनवलं, त्याला गर्व आहे. दुसऱ्या बाजूला येशू देवाचा पुत्र आहे. दुसऱ्या बाजूला येशू राजांचा राजा आहे. दुसऱ्या बाजूला येशू ज्याने आम्हाला घडविलेला आहे. दोघांमध्ये फरक बघा, दोघांमध्ये फरक बघा. योहान 6:38 मध्ये लिहिलं आहे, योहान 6:38 मध्ये लिहिलं आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलेला आहे. येशू म्हणतो. सैतान म्हणतो मला उंच व्हायचं आहे, येशू म्हणतो मी उतरलेला आहे. सैतान म्हणतो मला वर जायचं आहे, येशू म्हणतो मला खाली जायचं आहे. आणि येशू म्हणतो जो देवा समान आहे, देवाचा पुत्र आहे, तो म्हणतो कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलेला. काय स्टेटमेंट आहे दोघांच्या. एकाकडे सगळे अधिकार आहे, एकाकडे तारे त्याच्या हाताखाली आहे, हातात आहे. तो म्हणतो माझी इच्छा नाही, तो म्हणतो माझी इच्छा नाही, ज्याने मला पाठविले त्याची इच्छा करायला मी खाली आलेलो आहे. दुसऱ्या बाजूला ज्याला घडविलेले आहे, ज्याला बनवलेला आहे, तो देवा समान होण्याच्या इच्छा बाळगत आहे. गर्व बघा. म्हणून म्हटलं
गर्वापेक्षा मोठं पातक नाही, कोणतंच पातक नाही गर्वापेक्षा मोठं. कारण गर्विष्ठ व्यक्तीला कळत नाही की त्याला गर्व आहे, म्हणून फार फार घातक अशी गोष्ट आहे. आणि येशू म्हणतो मी खाली उतरलेलो आहे देवाची इच्छा पूर्ण करायला. प्रगटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनात लिहिलेलं आहे, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले नवीन यरूशलेम, परमेश्वराची जयवंत मंडळी देवापासून स्वर्गातून खाली उतरताना पाहिली. खाली येशू खाली उतरला, मंडळी खाली उतरताना पाहिलेली आहे. गर्विष्ठ अहंकारी व्यक्ती वर, स्वतःला वर, देवा समान मला पाहिजे, मी माझी अशी लायकी, माझं क्वालिफिकेशन असं आहे, माझी स्टेटस असं आहे, मी असं आहे. फरक बघा. आणि मग प्रगटीकरणाचं पुस्तक 4था अध्याय 1ल्या वचनात लिहिलं आहे, स्वर्गातून परमेश्वराची आहे तुतारीला आहे म्हणताना ऐकतील, इकडे वर आहे. स्वर्गातून खाली नवीन यरूशलेम उतरताना पाहिली असताना दुसरी वाणी आली, इकडे वर आहे. जो खाली उतरतो त्याला देव म्हणतो इकडे वर आहे. जो स्वतःला वर करायला जातो देव त्याला धुळीत आपटतो. इकडे वर आहे. लूक 19:5 मध्ये येशू म्हणतो, जो वर चढलेला होता जक्कय त्याला म्हणतो त्वरेने खाली ये. कसा खाली आहे? त्वरेने खाली ये. अजिबात 1 सेकंद वाया घालू नको. त्वरेने खाली ये. जर त्वरेने खाली आला नाही तर काहीतरी मोठी घटना होऊ शकते. प्रियांनो, आम्ही कुठेतरी चढलेले आहोत जक्क्याप्रमाणे. कुठेतरी वर आमची पातळी आम्ही नेऊन ठेवलेली आहेत. आम्हाला वाटतं आध्यात्मिक रीतीने मी खूप काही आहे, मी त्याच्यासारखा नाही. येशू म्हणतो लवकर खाली ये. जमलं तर उधून पड वरून खाली. पाय तुटले तरी चालत, वेळ घालू नको. आम्हाला कितीतरी वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, जेव्हा आम्ही त्याला तारण म्हणतो खाली, अजून आम्ही घोडाला चिटकून फांदीला उतरून नाही राहिलो. सरकतच नाही. नुसतं सरकलेला सांगतो पण तिथे चिटकून त्या पालीप्रमाणे किंवा घोरपडीप्रमाणे सोडत नाही. झाड सोडत नाही. उंच ठिकाण सोडू शकत नाही. खुर्च्या सोडू शकत नाही. मी म्हटलं या खुर्चीचे मागचे पाय कापा, जे खुर्च्या सोडत नाही. पाय तुटले चालल, त्वरेने खाली ये. येशू जक्क्याला म्हणतो लगबगीने खाली ये. आणि जक्कय त्वरेने खाली आल्यामुळेच येशू म्हणतो या घराला आज तारण प्राप्त झालेलं आहे. जेव्हा येशू सांगतो खाली ये, मला वेळ घालवता येणार नाही. आता मला रस्त्यात थांबता येणार नाही. मला कुठेतरी टाइमपास करता येणार नाही. मला घंटेंची वाट पाहता येणार नाही. आता पहिलीच वाजली हो, मग दुसरीच वाजली, मग तिसरीला जाऊ. म्हणून हे चर्च सेलिंगपूर एकमेव चर्च आहे. 8:30चा टाइम आहे, पण आम्ही 8ला सुरू करतो. वेळ कोणाला आहे? येशूला भेटायला टाइमपास करत त्याच्या आराधनेला येता कामा नये. येशू जक्क्याला म्हणतो त्वरेने खाली ये. या घंट्या माझ्यासाठी नाही, हे घड्याळ माझ्यासाठी नाही. माझा येशू, त्याचं प्रेम मला इथे खेचून आणत आहे. मला त्वरेने खाली यावं लागेल. आणि मग येशू देव म्हणे इकडे वरे वरे. आणि जेव्हा देव वर करेल, कोणा ताकद नाही मला पाडायची. पण जेव्हा मी स्वतःला वर करेल, मोठा धोका आहे. कोणत्याही वेळेत मी आपटला जाणार. निर्णय आपल्याला
घ्यायचा आहे. जे नम्र लोक असतात ते कधी ठेच खात नाही आणि ते कधी दुःखित होत नाही, कारण त्यांचं मन कोणत्याही कटुतेने, कोणत्याही मत्सराने, कोणत्याही द्वेषाने भरलेलं नसतं. असं लिहिलं, येशू एवढ्या खाली आला की अजून खाली जायला जागा नव्हती. डायरेक्ट स्वर्गातून त्या गोठ्यामध्ये हो, कोण विचार करेल? त्याला अजून खाली जायला जागा नव्हती. आणि म्हणून जे नम्र असतात, येशूवर थुकले, येशूचा द्वेष केला, येशूला किंवा मारायला बाहेर काढलं, त्याला दगड मारायला काढले, त्याचे हालहाल केले, येशू शांत. कारण येशूच्या मनात कपट नाही, गर्व नाही, अहंकार नाही. तो म्हणू शकता, मी तर देवाचा पुत्र आहे, मी तर राजा आहे, असं कोणतंच त्याने बाळगलं नाही. आणि म्हणून त्याला का नाही तो फेस करू शकला या गोष्टींना? कारण त्याचं अंतःकरण नम्र होतं. इर्मयाचं पुस्तक 50वा अध्याय आणि त्याचं 32वं वचन कोणीतरी वाचा. इर्मया 50 आणि 32. गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही. गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, ज्याच्यामध्ये गर्व आहे तो पडणार आहे, आणि असा पडणार की कोणी उचलणार नाही. कोणतंही पाप केलं तर त्याला कुठेतरी उचलायची, उभं राहण्याची संधी आहे. पण गर्विष्ठ पडला त्याला मदतीलाच कोणी नाही. देवाचं वचन सांगतं, सैतान पडला कोण मदत करेल त्याची? इतका गर्विष्ठ व्यक्ती. गर्विष्ठ पडला तर देवदूत सुद्धा मदत करणार नाही, आणि तो साधा सुद्धा पडत नाही, ठोकर खाऊन पडतो. कारण तो खालीच पाहत नाही ना, वर पाहतो. खाली दगड आहे, खड्डे आहे, त्याला काय माहिती? वर ताट मान करत चालतो, तो पडेल. देवाचं वचन सांगतं पडेल म्हणजे पडेल, आणि त्याला उचलणारा कोणी राहणार नाही, कारण तो स्वतःची पण मदत करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही बघतो की स्वतःला आम्ही नम्र केलं पाहिजे, स्वतःला दीन केलं पाहिजे, तरच आम्हाला आशा आहे. दीन व्यक्ती चुकला पडला तरी त्याला उचलणारा देव आहे, त्याचा सहाय्य करता देव आहे. पण गर्विष्ठाचा कोणी सहाय्य करता नाही, तो पडेल आणि त्याला कोणी वाचवणारा मग राहणार नाही. नम्रतेचं जीवन कसं असतं? नम्र व्यक्तीचं हे विश्रामाचं जीवन असतं. गर्व मनुष्याला शिकू देत नाही. गर्विष्ठ लोकांना सुधरवता पण येत नाही, त्यांना शिस्त लावू शकत नाही. ते शिस्त त्यांनी पालन करावं असं कोणी सांगू बी शकत नाही. कारण गर्विष्ठ व्यक्ती शिकण्याच्या किंवा सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तो म्हणतो मला सर्व माहिती, मला शिकण्याची किंवा शिकविण्याची कोणाला गरज नाही, मला सर्व माहिती आहे. म्हणून त्याला कोणी शिकू शकत नाही. आणि कोणी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर म्हणतो मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, मला हे सर्व माहिती आहे. ठीक आहे, देव माहिती, देवाचं सगळं माहिती मला, तुम्ही काय सांगतात? म्हणून गर्विष्ठ कधी शिकू शकत नाही. आणि म्हणून येशूने म्हटलं डुकरांसमोर मोती टाकू नका. कितीही संदेश ऐकले, कितीही वचन ऐकलं, काय नाही परिणाम नाही. काय जातं हे तर मला माहिती आहे. उधळ्या पुत्रा, बापरे मला माहिती आहे. 10 कुमारी, मग संडे स्कूल पासून शिकलो. तुम्ही काय शिकवतो? त्याला कोणी शिकवू शकत नाही, कारण तो असा समजतो
मी सर्व संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे, मला सर्व माहिती, मला कोणाची गरज नाही. दुसऱ्या बाजूला जो दीन आहे, नम्र आहे, त्याला मात्र शिकवले जाऊ शकतात, कारण तो लगेच ऐकतो, त्याची सुधारणा होऊ शकते. आणि म्हणून स्तोत्र 25 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, स्तोत्र 25 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, तो दिनास आपला मार्ग शिकवितो. कोण? देव. जे नम्र आहे, जे दीन आहे, त्यांना देव त्याचा मार्ग शिकवितो. किती चांगली गोष्ट आहे, स्वतः देव शिकवितो. आमच्यासाठी देव त्याचं कार्य करतो. मनुष्य चुकतोच, पण त्याला शिकवण्याची गरज असते, त्याला परत मार्ग दाखवण्याची गरज असते. जी गर्विष्ठाला त्याची गरज वाटत नाही असं त्याला वाटतं, पण जे नम्र असतात ते म्हणतात, अरे हा माझ्याकडून चूक झाली, ठीक आहे देवा, मला तुझा मार्ग दाखव. देव त्याचा मार्ग दाखवतात आणि परत दीन नम्र लोक परत त्या मार्गावर चालायला तयार होतात. लगेच जग काही त्वरेने खाली उतरला, लगेच. आई म्हणतात, थांब येशू, फार गर्दी इथे, खूप लोक तुझ्या मागे, थोडं संध्याकाळी, आज दुपारची वेळ, संध्याकाळी, तर मी घरी जातो सगळं करतो. लगेच उतरला तो, लगेच येशूला घरी घेऊन गेला, लगेच. वेळ घालवली नाही त्याने, म्हणून त्याचं नाव आज आम्हाला माहिती आहे त्याच्या कृतीमुळे. एक वेळेस त्याचं नाव बदनाम होतं, आज त्याचं नाव सर्वांसाठी उदाहरण आहे. जे केलं, शेवट फार महत्वाचा आहे. आपण आयुष्यभर चुकलो असल, पडलो असल, पण जेव्हा शेवट येतो ना, हुशार माणूस तो लगेच समजून घेतो, आता पुढे संधी मिळती नाही मिळती, हाच वेळ आहे, आता साधून घ्या. दिनास तो त्याचा मार्ग शिकवितो. प्रियांनो, दीन होऊया, नम्र होऊया. आणि बघा, येशूकडून आपण उदाहरण घेतलं पाहिजे. या पृथ्वीवर येशू होता 3.5 वर्ष. त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केल्यानंतर त्याने पुष्कळ वेळा परमेश्वराविषयी सांगितलं. पिता माझा महान आहे, पिता माझा असा आहे, पिता माझा तसा आहे. त्याने स्वतःविषयी काय नाही बोलला. एकदा बोलला येशू स्वतःविषयी. माहिती काय बोलला? एकदा स्वतःविषयी त्यांनी स्टेटमेंट दिलं. एकदा वाचा, मत्ती 11 आणि 29 आम्हाला वाचायला पाहिजे. स्वतःविषयी येशू काय बोलला? मत्ती 11 आणि त्याचं 29 वचन काय बोलतो येशू स्वतःविषयी? जो मी मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. येशू स्वतःविषयी काय म्हणतो? मी कोण आहे? मी खूप काही मोठा आहे असं म्हणतो. मी स्वर्गातून उतरलेला आहे असे या ठिकाणी म्हणतो स्वतःविषयी बोलताना. मी तर कोणते चमत्कार करू शकतो. माझ्या प्रार्थना, मी प्रार्थना केली बरे होईल, मी प्रार्थना केली बरे होईल, मी तेल लावलं बरेच होईल असं म्हणतो का येशू? मी आज्ञा केली तर भूत पळतील. तो काय म्हणतो? येशू म्हणतो स्वतःविषयी म्हणताना, मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे. काय स्टेटमेंट आहे, काय उद्गार आहे? मी नम्र आहे येशू म्हणतो. तो म्हणतो माझ्यापासून शिका, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा किंवा विश्रांती मिळेल. आणि आपण फार मोठ्या मोठ्या गोष्टी स्वतःविषयी बोलतो. मी असा, मी तसा. प्रिया, हा गर्व, हा सैतान आम्हाला भ्रमिष्ट करतो. आम्हाला आमच्यापासून सत्य लपवतो, आमच्या
सभोवती असं वलय निर्माण करतो की तूच आहे तर तूच देवाचा प्रिय, बाकी कोणी नाही आहे जगात. येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, माझ्यापासून शिका. आम्ही शिकलो का? 2000 वर्ष झाले शिकतो का? कधी शिकण्याचा प्रयत्न केला का? आणि म्हणूनच तो म्हणू शकला, एका गालावर जर तुमच्या कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे द्या. त्याच्या गालाचे केस, दाढीचे केस धरून उपटण्यात आले. तो शांत होता, त्याने प्रतिकार केला नाही. असं म्हणतात येशू जवळजवळ 6 फुटाचा असेल आणि चांगला धडधाकट तरुण येशू होता, मजबूत होता, अशा लेच्यापेच्या नव्हता. तो सहन करत आहे. पूर्ण होता, कारण तो पूर्ण, येशू पूर्ण होता. तो सहन करत आहे. सर्वात मोठी ताकद आम्हाला वाटतं गर्वात आहे, पण सर्वात मोठी ताकद नम्रतेत आहे जगातली. माझ्यात शक्ती आहे समोरच्याचे दात पाडायची, तरी मी शांत आहे, ह्याच्यापेक्षा मोठी शक्ती नाही. येशूने नुसतं त्या पिलातासमोर बोलला असताना, देवा नुसते 2-3 देवदूत पाठव, पिलात कुठे पळाला असता बिछाना घेऊन, आम्हाला अजून सापडला नसता. ते रोमी साम्राज्य अजून या नकाशात दिसलं नसतं. तो शांत होता, कारण त्याला माहिती आहे माझी लढाई वेगळी आहे. आणि म्हणून सर्वात मोठी शक्ती नम्रतेत आहे. पण आम्हाला हे जग आणि सैतान असं दाखवतं, नम्रता म्हणजे तुमची कमजोरी आहे, नम्रता म्हणजे तुम्ही भित्री आहात, नम्रता म्हणजे तुम्ही काही कामाची नाही समजा. अरे असं त्याने अपमान करून दिला तुझा उघड उघड, आणि तू काही नाही बोलला. त्याला राग येतो कोणी अपमान केला तर नाही. पण आम्ही जशाच तशा जेव्हा उत्तर देतो तेव्हा शक्ती संपलेली असते. पण खरी शक्ती, खरी ताकद कशात आहे? सौम्यतेत आहे, नम्रतेत आहे. आणि जेव्हा माझा अपमान होतो, जेव्हा मला शिव्या देतात, जेव्हा माझ्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी वाईट बोलल्या जातात, पसरवल्या जातात, आणि तरी मी जर शांत आहे, हे मला पण कठीण आहे, पण जरी मी शांत आहे याचा अर्थ देव माझ्या बाजूने लढत आहे. मी स्वतःहून परिस्थिती हातात घेऊन जर लढण्याचा प्रयत्न केले तर मी एवढं काही नुकसान करेल समोरच्याचं, पण एवढं करणार नाही जे देव करेल. आणि जेव्हा देव करेल यांना उठता येणार नाही, त्यांचे मनके तोडून टाकले. आणि मग काय झालं? येशू शांत होता. इस्रायल लोक 1947 पर्यंत अस्तित्वातच नव्हते, देशच अस्तित्वात नव्हता. सर्वीकडे यांची पांगापांग करून दिली, इतका मार दिला. आता आले जगाच्या नकाशावर, कारण ते अभिवचन दिलं होतं देवाने, म्हणून इस्रायलाबरोबर देव आहे. पण सांगायचं तात्पर्य, येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल, तुमच्या जीवाला विश्रांती मिळेल. जेव्हा आम्ही लीन आहोत, जेव्हा आम्ही नम्र आहोत, जेव्हा आम्ही सौम्य आहोत, तेव्हा आम्हाला विसावा आहे, तेव्हा आम्हाला शांती आहे. आणि म्हणतात, म्हणून शालेमाचा राजा आमचा येशू आहे. त्या झावळ्याच्या रविवारी ते गाणं ना, शालेमाच्या राजाला. शालेम म्हणजे शालोम, ज्याला आम्ही सलाम म्हणतो, पण खरा शब्द शालोम आहे. आणि शालोम म्हणजे येशूची शांती तुम्हा सहही असो, येशूची शांती तुम्हा बरोबर असो. सलाम पेक्षा भी चांगला शब्द आहे शालोम. आणि सलाम बिलाम असे काय हस्तांदन करून करत नाही, गळे भेटून करतात. शालोम तुझ्या बरोबर. आज लोकांना पैसे नको हो, आज लोकांना शांती पाहिजे. शांतीची खूप गरज आहे.
आज आम्ही ते हसत असले, प्रसन्न असले, पण आम्हालाच माहिती आहे आमच्या मनात काय विचारांचं वादळ आहे. आणि म्हणून लोकांना मानसिक शांततेची सर्वात जास्त गरज ह्या जगामध्ये आहे, ती म्हणजे येशूची शांती असण्याची गरज. 2 टायमाची भाकर नसली तरी चालल, पंचपक्वान्न टेबलावर आहे आणि माणसाचं मन अस्थिर आहे, त्याला गोड लागल का ते? पण जरी चटणी भाकर आहे, मनुष्य खुश आहे, आनंदित आहे, प्रसन्न आहे, शांततेने भरलेला आहे, त्याला समाधान आहे. आणि म्हणून सर्वात मोठी गोष्ट येशूची शांती. येशूची शांतीमुळे आम्हाला विसावा मिळेल. आणि तो विसावा केव्हा मिळेल? जेव्हा आम्ही येशूपासून शिकाल. आणि येशूपासून आम्ही काय शिकाल? येशूपासून आम्ही त्याची सौम्यता शिकाल, येशूपासून आम्ही त्याची नम्रता शिकाल, येशूपासून त्याची लीनता शिकाल, तेव्हा होणार आहे. ही गोष्ट अजून चांगल्यानं समजली नाही. खरी शक्ती नम्रतेची शक्ती. आज फक्त इगो आहे, त्यामुळे सगळ्यात जगामध्ये लढाया सुरू आहे. मी मुख्य आहे हे सांगायला प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे.